प्रथिने. शरीरातील जवळजवळ सर्व कार्यांसाठी प्रथिनांची आवश्यकता असते. प्रथिनांच्या मदतीने मांसपेशी आणि आतड्यांचा विकास होतो. प्रथिनांमुळे शरीरात रक्त वाढते. तसेच शरीरातील सर्व क्रिया जसे श्वास घेणे, जेवण पचवणे यासाठी प्रथिनांचा वापर होतो. प्रथिने अनेक पदार्थांमध्ये असतात. मांस, मासे, अंडे, दूध उत्पादने याबरोबर मसूर, मूग, चवळी हे प्रथिनांचे चांगले घटक आहे. याशिवाय तृणधान्यातही प्रोटीन मिळतात. प्रथिनांची निर्मिती मिश्रित घटकांनी होते. पशु उत्पादनामध्ये शरीरास आवश्यक सर्व प्रथिने असतात. मूग व डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. तृणधान्यामध्ये काही प्रमाणात प्रथिने असतात. जेव्हा तुम्ही कडधान्य व तृणधान्य एकत्र खातात तेव्हा तुम्हाला आवश्यक सर्व प्रथिने मिळतात. प्रत्येक व्यक्तीला दररोज प्रथिनयुक्त जेवणाची गरज आहे. गर्भवती स्त्रियांनी आणि लहान तसेच वाढत्या वयाच्या मुलांनी विशेषतः अधिक प्रथिनांची गरज असते. लहान मुलांना मांस, मासे, अंडे आणि डाळी यांचे जेवण दररोज दिले पाहिजे. या वस्तू बनवल्यानंतर कुस्करून लहान मुलांना देता येतात. त्यामुळे मुले चांगल्या प्रकारे खाऊ शकतात व त्यांच्या गळ्यात अन्न अडकत नाही. गाईचे दूध प्रथिनांचा सर्वात चांगला घटक आहे, परंतु 6 महिन्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांना जेवणातून प्रथिने मिळवण्याची गरज असते. प्रथिनेयुक्त जेवणाशिवाय त्यांचा योग्य विकास होत नाही. जुन्या परंपरा किंवा जुने विचारांशिवाय असे कोणतेही कारण नाही की ज्यामुळे गर्भवती स्त्रियांना आणि 6 महिन्याच्या अधिक वयाच्या मुलांना जेवणात अंडे, मांस आणि इतर पशु उत्पादक पदार्थ देऊ नये.